आणि आता घेणार आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आता मनसे आणि महाविकास आघाडीने मुंबईत सत्याचा मोर्चा काढला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मतदारसंघातील दुबार आणि बोगस मतदारांची यादीच वाचून दाखवली। उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीसांसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर पलटवार केला। त्यामुळे दुबार मतदारांवरून आता चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राज ठाकरेंनी सांगितली नावं भोईर, कदम, चव्हाण। आशिष शेलारांनी सांगितली नावं शेख, मुलाणी, बागवान। मतदार यादीतही आता वोट जिहाद। जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे। नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडवा आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पोभर पुरावे मी आणलेत। राज ठाकरेंना भाजपनं उत्तर दिलं ते राज ठाकरेंच्याच स्टाईलमध्ये, म्हणजेच लाव रे तो व्हिडिओ करत। शेलारांनी आपल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचंच सत्याचा मोर्चामधलं भाषण दाखवलं, ज्यामध्ये राज ठाकरे म्हणतायत दुबार मतदार दिसले तर फोडून काढा। एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही। त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। मतदार यादीतल्या घोळावरून गेले काही दिवस विरोधकांनी रान पेटवलंय। त्यामध्ये राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसात काही दुबार मतदारांची नावं वाचून दाखवली। आता भाजपनं त्याला उत्तर देताना मुद्दा काढलाय तो वोट जिहादचा। भाजपचा सवाल आहे, मतदार यादीतली दुबार मुस्लिम मतदारांची नावं महाविकास आघाडीला दिसली नाहीत का? मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स, नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाही। कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं, आता मतदारसंघ शाद येतोय। रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी, आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5562। काय करायचं काय? उत्तर देतील। दुसरे ते आमचे ग्रेट नाना पटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी। त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477। करायचं काय? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? मतदार यादीतल्या घोळावरूनही आता हिंदू मुस्लिम अशी जुंपली आहे। साकोली, नाना पटोलेंच्या मतदारसंघात अझहर साबिर शेख आणि तौफिक शेख यांच्या नावात अदलाबदली झाली आहे। कर्जत जामखेड, रोहित पवारांचा मतदारसंघ, शबनम शेख, शबनम सलीम शेख, रुबीना आसिफ शेख या नावांचा घोळ आहे। मुंब्रा, जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ, मुस्लिम मतदार यादी जास्त आहे। घनसावंगी, राजेश टोपेंच्या मतदारसंघात 11,000 मुस्लिम नावं दुबार असल्याचा दावा करण्यात आलाय। मालाड पश्चिम, असलम शेख यांच्या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदार असल्याचाही आरोप आहे।
ही यादी आशिष शेलारांनी दाखवली आहे। मतदार यादीच्या घोळातला मुद्दा विरोधकांनी समोर आणला होता। आता भाजपनंही त्याच घोळाच्या सुरात सूर मिसळलाय। त्यामुळे ठाकरे म्हणतायत शेलारांनी फुलटॉस दिलाय। मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाहीत, पण निवडणूक आयोग आणि निवडणुकीतली मतदार यादी याच्या आड आमच्यावर हल्ला केला, प्रतिहल्लाच करणार, प्रतिहल्ला सडकून करणार। मग तुम्ही जर हा प्रश्न मला विचारत असाल, निवडणूक आयोगातले अधिकारी भाजपचा असल्यासारखे वागतायत, तर माझा आरोप थेट आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी मुस्लिम धार्जिणे, मुस्लिम दुबार मतदारांची भूमिका तळी का उचलतायत। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। मतदार यादीत घोळ आहेत हे आता विरोधकही म्हणतायत आणि सत्ताधारीही। दुबार नावं हिंदूंची आहेत की मुस्लिमांची हा मुद्दाच नाही आहे, मतदार यादीत घोळ आहे हा मुद्दा महत्त्वाचा। आणि आता विरोधकांबरोबरच सत्ताधारी सुद्धा मतदार यादीचा घोळ मान्य करतायत। याचा अर्थ दाल में कुछ काला जरूर है। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।